Welcome to this lecture of product design engineering. So we are going to discuss today about product life cycle management. In last lecture, I have asked you to submit two assignments or experiment rather having two tasks each. So in this week, it is required to submit that particular assignments and experiments. So to start with today's lecture, let me share the screen with you. Just a minute. Okay, can anyone tell me if this presentation is visible to you? Anyone? Yes, sir. Yes, okay, fine. So let us start with today's topic, that is product life cycle management. Okay. So what is PLM? You might have heard this word during your courses, your lectures, or somewhere in the uh, sessions, different sessions conducted by different people in our institute. Okay. So basically, the process of managing the entire life cycle of a product from its conception through design and manufacture to service and disposal. This is the basic definition of PLM. Now let us discuss in detail what is the definition is trying to tell us. PLM म्हणजे काय? If you see that I have underlined this word managing. Okay. तर मॅनेजिंग किंवा मॅनेजमेंट करायचं आहे. कशाचं मॅनेजमेंट करायचं आहे? एंटायर लाईफ सायकल ऑफ प्रोडक्टची जी लाईफ सायकल आहे त्या पूर्ण लाईफ सायकलला आपल्याला मॅनेज करायचं आहे. कुठून कुठपर्यंत प्रोडक्टची लाईफ सायकल कुठून कुठपर्यंत असते? जेव्हा ते कन्सीव्ह होतं, कन्सेप्शन होतं त्या प्रोडक्टचं, म्हणजे विचार किंवा आयडिया जनरेट होते, तेव्हापासून ते अगदी एंड कस्टमर पर्यंत आपण जेव्हा त्याला पोहोचवतो त्याला आपण प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणतो. त्याला कंप्लीट प्रोडक्ट लाईफ सायकल असं नाव दिलेलं आहे. या सर्व प्रोसेसेसना मॅनेज करायचं जे काम करतं त्याला आपण PLM असं म्हणतो. किंवा ह्या प्रोडक्ट लाईफ सायकलच्या ज्या प्रोसेसेस आहेत, त्या फेजेस आहेत, त्याला ज्या प्रोसेस थ्रू किंवा ज्याच्या थ्रू आपण मॅनेज करतो दॅट इज कॉल्ड ॲज प्रोसेस लाईफ सायकल मॅनेजमेंट. ओके. म्हणजे डेफिनेशन समजली सगळ्यांना? आय होप डेफिनेशन समजली असेल. म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला एक दोनच गोष्टी यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर आहे मॅनेज टू मॅनेज आणि दुसरा आहे प्रोडक्ट लाईफ सायकल. म्हणजे प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये काय काय येतं हे तुम्हाला माहिती असेल, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. काय काय येतं, कसं काम केलं जातं. आणि दुसरी गोष्ट आहे मॅनेजमेंट. ओके. So basically it is the process of managing the entire life cycle of a product from its conception through design, manufacture to at the end service or disposal or service and disposal. Okay. If you have any problem regarding the connection or if you don't get my voice, please raise your hand or just unmute yourself and speak. Okay. I can't see who is making messages or something like that. Okay. So I request. Now, what PLM integrates? PLM integrates first people, second data, third processes and business systems. या चार गोष्टींना ते इंटिग्रेट करतं. PLM काय करतं? PLM इंटिग्रेट करतं, एकत्र करतं. कशाला? पीपल,
जे लोक त्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड असतील त्यांना डेटा म्हणजे माहिती, जी काही माहिती आहे, जे काही डेटा आहे त्या त्या ऑर्गनायझेशनशी रिलेटेड तो सर्व डेटा. त्यानंतर प्रोसेसेस, कुठल्या कुठल्या प्रोसेसेस कॅरी आउट केल्या जातात त्या ऑर्गनायझेशनमध्ये, वेदर इट इज अ सर्व्हिस इंडस्ट्री, वेदर इट इज अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, कुठल्या टाईपची इंडस्ट्री आहे, त्यामध्ये कुठल्या प्रोसेसेस आहेत ते सर्व प्रोसेसेस. अँड बिझनेस सिस्टीम, टोटल बिझनेस सिस्टीम कशी आहे त्यांच्याकडे, परचेस कसा केला जातो, रॉ मटेरियल कसं घेतलं जातं किंवा प्रोडक्ट कन्व्हर्जन कसं केलं जातं, सेल्स कसं केलं जातं, फोरकास्टिंग कसं केलं जातं, या सर्व गोष्टी म्हणजे बिझनेस करण्याची जी सिस्टीम आहे टोटल, या सर्व 4 गोष्टींचं इंटिग्रेशन PLM करत असतं. ओके, आता हे इंटिग्रेशन करून ते काय करतं, इट प्रोव्हाइड्स प्रोडक्ट इन्फॉर्मेशन बॅकबोन फॉर कंपनीज अँड देअर एक्सटेंडेड enterprise. So that means PLM is not a manufacturing method, not a manufacturing technology, not a production method, not a production technology. It is management. Basically it is a management. मग ह्या PLM मध्ये आपण कशाचं मॅनेजमेंट करतो हे आपण वरती बघितलं. ते केल्यामुळं काय होतं, तर वी क्रिएट प्रोडक्ट इन्फॉर्मेशन. तुमची कंपनी किंवा कुठलीही कंपनी, कुठलंही ऑर्गनायझेशन काय प्रोडक्ट तयार करतं, कुठली प्रोसेस तिथं वापरली जाते, कोण पीपल तिथं काम करतायत, कशा प्रकारचा डेटा आहे तिथं, बिझनेस सिस्टम कुठली आहे, प्रोसेसेस कुठल्या आहेत, या सर्व गोष्टींचा एकत्रितपणे विचार करून प्रोडक्ट इन्फॉर्मेशनचा एक प्रकारचा बॅकबोन तयार केला जातो आणि तो बॅकबोन कंपनीला किंवा त्यांच्या एक्सटेंडेड एंटरप्राइजेसना प्रोवाइड केला जातो. दिस इज व्हॉट PLM does. I hope you understood the basic concept of PLM. Okay, now next let us move on to the next slide. Okay, now in this PLM, what actually it does, it describes, PLM describe करतं, काय describe करतं, the engineering aspect of a product, from managing description and properties of product through its development and useful life. Understood? Let me explain again. PLM काय describe करतं, engineering aspects, तुमच्या प्रोडक्टकडे बघण्याचा जो इंजिनिअरिंग ऍस्पेक्ट आहे त्याला ते एक्सप्लेन करतं किंवा डिस्क्राईब करतं. फ्रॉम मॅनेजिंग डिस्क्रिप्शन अँड प्रॉपर्टीज, तर ते डिस्क्रिप्शन ते काय करतं, जे डिस्क्रिप्शन आपण विचार करतोय ज्या डिस्क्रिप्शनचा, त्या डिस्क्रिप्शनचं ते मॅनेज करतं. अँड प्रॉपर्टीज ऑफ प्रोडक्ट, म्हणजे प्रोडक्टच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, तुमचा प्रोडक्ट सर्व्हिस प्रोडक्ट असेल किंवा फिजिकल प्रोडक्ट असेल, त्याच्या ज्या काही फीचर्स आहेत, प्रॉपर्टीज आहेत, त्याला ते मॅनेज करतं, त्याचं डिस्क्रिप्शन मॅनेज करतं आणि डेव्हलपमेंट आणि त्याची युजफुल लाईफ जी आहे त्या प्रोडक्टची, या सर्वांसाठी PLM काम करतं. दिस इज व्हॉट PLM डज. जनरली PLM और PLCM, याला PLCM असेही म्हणतात. जेव्हा आपण प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट म्हणतो त्याला PLM असं म्हणतो. जर लाईफ आणि सायकल मध्ये तुम्ही स्पेस दिलात तर इट बिकम्स प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट, PLCM. So don't get confused when the word PLCM appears in front of you. PLM आला तर प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट, PLCM आला तरी प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट. ते ॲब्रिव्हिएशन्स जनरली वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे यूज केले जातात. सो PLM रेफर्स टू द कमर्शियल मॅनेजमेंट ऑफ प्रोडक्ट इन टू द बिझनेस मार्केट विथ रिस्पेक्ट टू कॉस्ट अँड सेल्स मेजर्स. जसं मी सुरुवातीला सांगितलं, बिझनेस सिस्टीम्स कुठल्या प्रकारच्या आहेत त्याची आपण एक प्रकारची माहिती जमा करतोय, म्हणजे कमर्शियल मॅनेजमेंट करतोय. आपल्याला कुठल्याही ऑर्गनायझेशनला
त्यांचं ऑब्जेक्टिव्ह काय असतं? दे हॅव ओनली वन ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉफिट मेकिंग. कुठलंही ऑर्गनायझेशन असेल, ओके, इरिस्पेक्टिव्ह नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, जे NGOज असतात, जे फाउंडेशन्स असतात, त्यांचं प्रॉफिट मेकिंग हे ॲटिट्यूड किंवा त्यांचं ऑब्जेक्टिव्ह नसतं. पण जेवढ्या काही इंडस्ट्रीज असतात, बिझनेसेस असतात, त्यांचं एकच ऑब्जेक्टिव्ह असतं, प्रॉफिट मेकिंग. कमर्शियल या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळं या सर्व गोष्टींना एकत्रितपणे सांभाळण्याचं काम कोण करतं? तर PLM हा एक चांगला पर्याय आहे तुमचं कमर्शियल मॅनेजमेंट करण्यासाठी. त्यामध्ये कॉस्ट असतील, सेल्स असतील, बाकीच्या सर्व गोष्टी येतात. पण जनरली कॉस्ट आणि सेल्स याचं मेजर्स आणि टोटल कमर्शियल मॅनेजमेंट हे PLMचं काम आहे. आय गेस तुम्हाला हे समजलं असेल बेसिक कन्सेप्ट काय आहे. Product life cycle management. Now let us move to the typical life cycle of a product. Product कशा प्रकारे काम करतो किंवा प्रोडक्ट कसा जनरेट होतो, कसा त्याचा यूज होतो, काय नक्की घडतं त्याच्या लाईफ सायकल मध्ये. तर इफ यू कॅन सी दिस पर्टिक्युलर डायग्राम ऑन द राईट हँड कॉर्नर or at the upper end, if you can see this cursor here, first we will do manufacturing or production of a product. Now, what is the difference between manufacturing and production? Can anyone tell me? You can just send a message in the chat box. Quick, anyone? कोण सांगू शकते मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन मध्ये काय डिफरन्स आहे? Anyone? सर हॅलो. येस कारण सर म्हणजे एका जॉब वरती एक ऑपरेशन केलं तर ते एक किंवा दोन ऑपरेशन केलं तर ते मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात आणि प्रोडक्शन म्हणजे एखादं प्रोडक्ट रॉ मटेरियल पासून एकदम डायरेक्ट फिनिश प्रोडक्ट तयार होतं त्याला एक प्रोडक्ट तयार झालं तर प्रोडक्शन असं झालं म्हणतात. ओके, almost you are right, almost. Let me tell you what is the difference between manufacturing and production. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 4M तुम्हाला माहिती आहे, मॅन, मटेरियल, मनी, अजून M, मशीन्स. ओके, 4M's आर देअर फॉर कुठल्याही प्रोडक्शन आपल्याला करायचं असेल तर किंवा एखादी गोष्ट तयार करायची असेल इंडस्ट्रीमध्ये, तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये हे 4M वापरले जातात. 100% you have to use this 4M manufacturing. Whereas production may or may not involve any of these quantity. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये you have to use man, machine, material, money 100%. In production it may or may not be used. Okay, production could be of any type. तुमची सर्व्हिस इंडस्ट्री असेल, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री असेल, फिजिकल प्रोडक्ट तुम्ही करत असाल, तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझेशन करत असाल. ओके, इट कुड बी एनिथिंग. ओके, सो फॉर मेकॅनिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण विचार केला तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये यू हॅव टू यूज ऑल द रिसोर्सेस 100%. इन प्रोडक्शन यू मे ऑर मे नॉट यूज द these 4M. Okay, so in first case what happens, मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोडक्शन आपण करतो, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करतो नेक्स्ट स्टेज मध्ये टू द कस्टमर किंवा टू द शॉप्स और जिथं आपल्याला ते विकायचं आहे त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन होतं. तिथून ते पुढे जातं एंड कस्टमरला. एंड कस्टमर कोण आहे? तुमचा प्रोडक्ट विकत घेणारा व्यक्ती किंवा जो कोणी माणूस आहे तो तुमचा युटिलाइज करतो. कशासाठी त्यांनी ती वस्तू घेतलेली आहे, प्रोडक्ट घेतलेला आहे, और युटिलायझेशन. ओके, आता इथं तुम्ही बघू शकता हा ॲरो परत इकडे मागे आलेला आहे. ओके, याचा अर्थ काय झालेला आहे इथं? ओके, जस्ट लेट मी चेक.
some messages are there. Product converts input or intermediates to final output. Raw material into finished product. Very good, very good. Okay, okay, very good, Shrutika. आता इथं काय झालेलं आहे, युटिलायझेशन आपण किंवा आपला व्यक्ती जो कोणी आहे एंड कस्टमर तो युटिलाइज करतोय, प्रोडक्ट वापरतोय. ओके, सम केसमध्ये, काही केसेसमध्ये हा प्रोडक्ट वापरल्यानंतर आपण डिस्पोज करतो. ओके, म्हणजे पूर्णपणे तो डिस्पोज ऑफ करून टाकतो, म्हणजे तो पुन्हा त्याचा उपयोग होणार नाही आपल्याला. ओके, यूज अँड थ्रो जसे प्रोडक्ट असतात, डिस्पोज ऑफ झाले, संपला विषय, संपला, ते परत पुढे गेलं ते प्रोसेस. ठीक आहे. बट इन सम केसेस व्हॉट हॅपन्स, त्याचं रिसायकलिंग होतं. जसं तुमच्या पेट बॉटल्स आहेत, तुम्ही जे पाणी किंवा कोल्ड्रिंक्स जे पिताय त्याला आपण पेट बॉटल म्हणतो. पेट बॉटल काय करतं, त्याच्यावरती एक साईन असतं बघा, रिसायकलेबल, ट्रायंगल असतो एक, रिसायकलेबल प्रोडक्ट. ओके, तर ते रिसायकल होतं आणि पुन्हा त्याचा रियूज केला जातो. ओके, दिस इज हाऊ. इथं या ठिकाणी ह्या दोन गोष्टी आणि इथे या दोन गोष्टी ह्या कशा रिलेटेड आहेत, युटिलायझेशन आणि युटिलायझेशन संपल्यावर डिस्पोजल और रिसायकल अँड रियूज. ओके, मग डिस्पोजल. शेवटी डिस्पोज तर करावंच लागणार आहे कधी ना कधी. ओके, सो फायनली डिस्पोजल अगेन. मग हे डिस्पोजल तुमचं नेचरमध्ये असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं होतं. मग आपण काय करतो, अर्थमधून पुन्हा रॉ मटेरियल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं, त्याचा वापर करून मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोडक्शन पुन्हा केलं जातं, परत ट्रान्सपोर्टेशन, परत युटिलायझेशन, परत डिस्पोजल, परत एक्स्ट्रॅक्शन. सो दिस इज हाऊ टिपिकल लाईफ सायकल ऑफ प्रोडक्ट वर्क्स. याला आपण लाईफ सायकल असं म्हणतो. ओके, आय होप यू अंडरस्टूड द लाईफ सायकल ऑफ प्रोडक्ट्स. आता फेजेस ऑफ PLM, प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंटच्या फेजेस काय आहेत? ओके, सॉरी, प्रोडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंटच्या फेजेस काय आहेत? 4 फेजेस आहेत. फर्स्ट, कन्सिव्ह. आता याचा लिटरल अर्थ तुम्ही मनात योजणे किंवा मनात विचार करणे, किंवा तुम्ही इंग्लिशमध्ये जर विचार केला तर इमॅजिन, स्पेसिफाय, टू प्लॅन, टू इनोव्हेट, या सर्व गोष्टी कन्सिव्ह या फेजमध्ये येतात. इन फर्स्ट फेज ऑफ कन्सेप्शन और कन्सिव्ह, व्हॉट वी डू, वी इमॅजिन अ प्रोडक्ट, वी स्पेसिफाय अ प्रोडक्ट, वी प्लॅन अ प्रोडक्ट, वी इनोव्हेट अ प्रोडक्ट. ओके, इन सेकंड स्टेज ऑफ डिझाईन, लिटरल अर्थ जर मराठीत आपण बघितला तर मूळ कल्पनेचा आराखडा तयार करणे, डिझाईन. ओके, तर यामध्ये आपण काय करतो, व्हॉट वी डू, वी डिस्क्राईब, वी एक्सप्लेन, वी डिफाईन व्हॉट एक्झॅक्टली, वी डेव्हलप, वी टेस्ट. डेव्हलप केल्यानंतर त्याचं टेस्टिंग करणं गरजेचं आहे. टेस्ट बरोबर झालंय का, व्यवस्थित झालंय का. देन वी अनालाइज, हा आपण अनालिसिस करतो, व्यवस्थित झालंय का, काही चुकलंय का, काय बरोबर आहे का. अँड व्हॅलिडेट. डिझाईन मध्ये आपण काय करतो, डिस्क्राईब, डिफाईन, डेव्हलप, टेस्ट, अनालाइज अँड व्हॅलिडेट. ओके, थर्ड स्टेज मध्ये रिअलाइज, त्याला आपण लिटरली मराठीत अर्थ घेतला तर अनुभवणे. अनुभवणे किंवा रिअलाइज या फेज मध्ये आपण काय करतो, वी ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चर इट, मेक इट, बिल्ड इट, वी प्रोक्योर the things which are needed for that manufacturing, we produce products on large scale, we sell them, we deliver them. समजतंय? रिअलाइज, हे सर्व केल्यानंतर आपल्याला अनुभव येतो. ओके, वी रिअलाइज दॅट. आफ्टर व्हॉट वी रिअलाइज, वेन वी मॅन्युफॅक्चर, वी मेक, वी बिल्ड, वी प्रोक्योर, वी प्रोड्यूस, वी सेल, वी डिलिव्हर. ओके, and at the end service is there, upyog, service. Under service what comes, using, operating, maintaining, supporting, sustaining, phase out, retire, recycle and disposal.
या सर्व गोष्टी सर्व्हिस फेजमध्ये येतात. ओके, आपल्याला मॅनेजमेंट करायचं आहे, लक्षात ठेवा. वी आर युझिंग मॅनेजमेंट सिस्टीम, वी आर नॉट इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑर प्रोडक्शन सिस्टीम. आपल्याला त्याला मॅनेज करायचं आहे. Okay, in that case what we have to do, we have to manage the conception, we have to manage the design process, we have to manage the realization process, and we also have to manage the services in our industry or organization. The organization could be service oriented or product oriented or physical product manufacturing oriented. Okay, I hope phases of PLM तुम्हाला लक्षात आले असतील. Okay, now there are methodologies that PLM adopts. PLM मध्ये कुठल्या कुठल्या मेथडॉलॉजीज असतात, काय काय असतं? Now you can see, I just read it out for you. First one is industrial design, second one is bottom up design, third top down design, fourth modular design, fifth new product development, sixth Six Sigma, seventh design for manufacturing and design for assembly, and last one is digital simulation engineering or simulation. Okay, हे जे 8 मेथडॉलॉजीज दिलेले आहेत, दीज आर इम्पॉर्टंट वन्स. ओके, असं नाही की PLM मध्ये अजून मेथडॉलॉजीज नाही आहेत. देर आर मेथडॉलॉजी, बट दीज आर मेनली युज्ड इन इंडस्ट्री. सो PLM म्हणजे मॅनेजमेंटच्या मेथडॉलॉजीज कुठल्या कुठल्या आहेत, प्रोडक्ट लाईफ सायकल जे आपण बघितलं त्याला मॅनेज करायच्या मेथडॉलॉजीज कुठल्या कुठल्या आहेत. These are the 8 methodologies. Let me tell you in brief. Okay, so what is industrial design? Industrial design is basically related with product design, user interface design, automobile design. अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात इंडस्ट्रियल डिझाइन मध्ये. तुम्हाला आठवत असेल, आय हॅड गिवन यू वन टास्क की तुम्हाला मी वेगवेगळ्या डिझायनिंग फील्डशी रिलेटेड ड्रॉइंग्स काढण्यासाठी काही व्हिडिओज किंवा असाइनमेंट्स शेअर केल्या होत्या. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी ते सबमिट केलेले आहेत, खूप चांगल्या प्रकारे ड्रॉइंग काढून सबमिट केलेले आहेत. त्यामध्ये आपण बघितलं होतं फर्निचर डिझाईन वॉज देअर, फॅशन डिझाईन वॉज देअर, प्रोडक्ट डिझाईन वॉज देअर, फुटवेअर डिझाईन वॉज देअर, ऑटोमोबाईल डिझाईन वॉज देअर. Okay, one of the person who gone out of the box and submitted mobile phone design. Okay, that I had not given to you, but it's okay, it's fine. मग यामध्ये काय येतं, इंडस्ट्रियल डिझाईन मध्ये ह्या सर्व बेसिक कॅटेगरीज आहेत ज्यामध्ये आपण प्रॉपर डिझायनिंग करतो, स्केचिंग करतो, आणि त्या ठिकाणी अजून इंजिनिअरिंगच्या मेथड्स आहेत त्याचा वापर करून, डिझायनिंगच्या मेथड्स आहेत त्याचा वापर करून आपण हे सर्व बनवत असतो. सो दिस इज बेसिकली इंडस्ट्रियल डिझाईन. ओके, नाव बॉटम अप डिझाईन. बॉटम खाली, अप वरती, खालून वरती जाणारं डिझाईन म्हणजे इफ यू सी त्याला आपण ट्रायल अँड एरर मेथड म्हणू शकतो. बॉटम अप डिझाईन जी आहे इट कॅन बी कॉल्ड ॲज ट्रायल अँड एरर मेथड. म्हणजे जनरली त्याच्या विरुद्ध अगदी वाईज घ्यायचं झालं तर टॉप डाऊन डिझाईन आहे. टॉप डाऊन डिझाईन मध्ये काय केलं जातं, फर्स्ट अगदी त्याचं जे सुरुवातीपासून कन्सेप्शन आहे, आयडिया जनरेशन, प्रोटोटायपिंग वगैरे वगैरे ज्या मेथड्स आहेत त्या सर्व मेथड्स वापरल्या जातात आणि एकदम परफेक्ट जे काही त्याची मेथड आहे त्या मेथडॉलॉजी प्रमाणे सर्व गोष्टी घडत जातात आणि शेवटी आपल्याला प्रोडक्ट मिळतो. ओके, मग दिस इज कॉल्ड एज टॉप डाऊन डिझाईन. व्हेर ॲज बॉटम अप डिझाईन मीन्स आपण डायरेक्ट प्रोटोटाईप बनवतो आणि आता हे कोण करतं, जे कोणी डिझायनर असतील तिथं. ओके, तर प्रोडक्टची कन्सेप्ट असते, डायरेक्ट प्रोडक्ट बनवतो आणि त्याच्यावरून मग आपण
वरती जातो की ह्या फेज मध्ये इथं असं केलं असतं तर हे असं झालं असतं किंवा असं झालंय, हा प्रोडक्ट असा आहे, इथं असं चेंज केल्यानंतर असं होऊ शकतं. ओके, म्हणजे एकंदरीत काय, टॉप डाऊन डिझाईन मध्ये आपण कन्सेप्शन पासून खाली येतो, बॉटम अप डिझाईन मध्ये आपण खालून वरती जातो, व्हॅलिडेट करत जातो. आपल्या प्रोडक्टला आपण व्हॅलिडेट करत जातो. व्हॅलिडेशनची गरज तिथं आपल्याला पडते. टॉप डाऊन डिझाईन मध्ये ऑलरेडी ऑटोमॅटिकली ते व्हॅलिडेट होत आलेलं असतं. आपल्याला स्पेसिफिकली पुन्हा व्हॅलिडेट करायची गरज पडत नाही. दिस इज बॉटम ऑफ डिझाईन अँड टॉप डाऊन डिझाईन. ओके, नाव नेक्स्ट इज मॉड्युलर डिझाईन. मॉड्युलर डिझाईन म्हणजे इफ यू हॅव सीन सम ऑफ दी मॉड्युलर फर्निचर, जसं किचन मध्ये किंवा एखाद्या ठिकाणी मॉड्युलर फर्निचर असतं. इवन आय रिमेंबर वन मोबाईल, आय डोंट रिमेंबर द नेम, पण एक मोबाईल आला होता ज्याच्यामध्ये इट वॉज अ मॉड्युलर डिझाईन, म्हणजे 2 or 3 pieces were there and you have to use them to set that. म्हणजे 2 किंवा 3 वेगवेगळ्या प्रकारे आपण तो मोबाईल फोन सेट करू शकत होतो. जसा फ्लिपिंग आहे, फ्लिप करतो आपण, फ्लिपचा मोबाईल जो असतो तो आहे, किंवा त्याच्यावरती बसवायचा. ते जर मला डिझाईन कुठे मिळालं तर मी तुमच्याशी शेअर करेन. दॅट इज कॉल्ड एज मॉड्युलर डिझाईन. जसं मॉड्युलर फर्निचर असतं, म्हणजे एकच फर्निचर आपण 2 वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकतो, त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून. ओके, सॉरी, तर त्याच्यामध्ये आपण ते यूज करू शकतो, राईट. सो दिस इज कॉल्ड एज मॉड्युलर डिझाईन. वेगवेगळ्या गोष्टींसाठी एकच गोष्ट, एकच प्रोडक्ट आपण यूज करतो. नेक्स्ट इज न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की आयडिया जनरेशन करून वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स वापरून प्रोडक्ट आपण डेव्हलप करतो. नेक्स्ट आहे डिझाईन फॉर 6 सिग्मा. 6 सिग्मा मध्ये आपण काय करतो, तर एक ठराविक टॉलरन्स असतो, ठराविक एरिया आहे ज्याच्यामध्ये आपण ग्राफिकली मेथडनी ते ड्रॉ केलेलं असतं आणि त्या लिमिट्सच्या आत आपल्याला सर्व गोष्टी ठेवायच्या असतात. त्यासाठी आपण कुठल्या गोष्टी यूज करतो, जस्ट मिनिट, फ्यू 2च मिनिटात मी आय विल एक्सप्लेन दिस. डिफाईन, मेजर, अनालाइज, इम्प्रूव्ह अँड कंट्रोल. डिफाईन करणे, मेजर मोजमाप करणे, ॲनालिसिस करणे, ॲनालिसिस नंतर त्यात काही जर गरज असेल इम्प्रूव्हमेंटची तर इम्प्रूव्हमेंट करणे, आणि सर्व झाल्यानंतर त्याला कंट्रोल करत राहणे, म्हणजे सस्टेनेबल ठेवणे. दिस इज कॉल्ड ॲज डेमॅक, विच इज अन अप्रोच युज्ड इन 6 सिग्मा. ओके, आता डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चर अँड असेंब्ली म्हणजे काय? डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग मीन्स हाऊ इझिली दॅट प्रोडक्ट कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड. किती इझिली आपण तो मॅन्युफॅक्चर करू शकतो, त्याच्याशी आपण त्या प्रमाणात जर आपण त्याला डिझाईन केलं तर त्याला डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चरिंग म्हणतात. आणि हाऊ इझिली दॅट प्रोडक्ट कॅन बी असेंबल्ड इज कॉल्ड ॲज डिझाईन फॉर असेंब्ली. या 2 गोष्टी लक्षात ठेवा, हे तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार आहे. हाऊ इझिली द प्रोडक्ट कॅन बी मॅन्युफॅक्चर्ड इज कॉल्ड ॲज डिझाईन फॉर मॅन्युफॅक्चर, and how easily the product can be assembled is called a design for assembly. Next is digital simulation engineering. सिम्युलेशन तुम्हाला सर्वांना माहिती आहे, जसं आपण ANSYS किंवा बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये सिम्युलेट करतो, ॲनिमेट केलं जातं. दिस इज कॉल्ड अ डिजिटल सिम्युलेशन इंजिनिअरिंग. त्यामध्ये आपण काय करतो, मॅथमॅटिकल मॉडेल्स जनरेट करतो. ओके, या मॅथमॅटिकल मॉडेल्सचा वापर करून सिम्युलेशन रन केलं जातं. Okay, so these are the methodologies that PLM adopted. Okay, so I think the time has reached and there will be next lecture also, so we will stop here. What I suggest, just provide your roll number so that I can take your attendance.